पंकजा मुंडेंकडून अजित पवारांना भावनिक श्रद्धांजली। बीड जिल्ह्यातील परळी येथे आयोजित एका कार्यक्रमात भाजपाच्या राष्ट्रीय सचिव तसेच मंत्री पंकजा मुंडे यांनी दिवंगत नेते अजित पवार यांची भावनिक आठवण काढली। परळीतील वक्रतुंड पेट्रोल पंपाच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या बोलत होत्या। अजित पवार यांनी पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून बजावलेल्या भूमिकेचा उल्लेख करत त्यांच्या जाण्याने कधीही न भरून निघणारी मोठी पोकळी निर्माण झाली असल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या। वेळेवर काम सुरू करणे गरजेचं असते आणि तेच अजितदादांनाही आवडायचं असं सांगत त्यांनी स्वतःच्या अनुभवाचाही उल्लेख केला। सूर्यबान भाऊंच्या आग्रहामुळे मी काल म्हटले होते 10:30 पण मी 7:00 म्हटलं 11:45 करा, तर मी या वक्रतुंड पेट्रोलियमचं उद्घाटन झालं असं जाहीर करते। धनंजयचा मला फोन आला, धनुभाऊ म्हणे की मी उद्घाटन करणार नाही, मी फक्त भेट देऊन जाईन। म्हटलं आता ते मलाच करावं लागलं कारण यांनी एवढी तयारी केलेली आहे। आपण तिथे मुंडे साहेबांच्या, अण्णांच्या आणि आदरणीय दादांच्या प्रतिमेचं पूजन केलं। दादा आपले पालकमंत्री राहिले, उपमुख्यमंत्री राहिले आणि इतकं दुर्दैवी मृत्यू झाला आणि त्यांच्या जाण्याने पोकळी निर्माण झाली, त्यामुळे सर्व रद्द केले, कार्यक्रम एकदम शांतपणे केले। पण आता काही गोष्टी वेळेवर सुरू करणं भाग आहे आणि तेच योग्य आहे, कारण दादांनाही तसंच आवडत होतं। तर मी पण कामाला लागले कार्यकर्त्यांसाठी। काल माझं हेलिकॉप्टर गडबडलं होतं तरी पण प्रचार मी कॅन्सल नाही केला, मी गेले सगळ्या कार्यकर्त्यांच्यासाठी सभा घेतल्या। गेले 2 दिवस झाले, 2 दिवसात मी जवळपास 10-11 सभा घेतल्या आणि हे काम आपल्याला करावं लागतं, अविरत काम करावं लागतं। तर वक्रतुंड नावच दिलंय तुम्ही, ते गणपतीचं नाव आहे आणि त्यामुळे गणपती हे प्रथम पूज्य आहे। काय झालं तुला हसायला लक्ष्मीकांत, इतकं का हसलास? तर ते गणपतीचं नाव आहे, गणपती प्रथम पूज्य आहे। मी गणेशाच्या चरणी, आमच्या वैद्यनाथाच्या चरणी प्रार्थना करते की हा तुमचा पेट्रोल पंप चांगला चालावा आणि कार्यकर्त्यांनाही प्रार्थना करते की अकाउंट उघडू नका, लगेच पेमेंट करा। म्हणजे इथं आज नगद कल उधार असं लिहून ठेवा बाहेर, कारण आम्ही उद्घाटन केलं की म्हणते ताई जरा तेवढं बिल आहे त्यांचं जरा थांबा, तसं नको व्हायला। तर सगळे प्रोत्साहन द्या आणि त्यांच्या यश व्हावे, त्यांचे भरभराट व्हावी हीच मी वैद्यनाथाच्या चरणी प्रार्थना करते। धन्यवाद। लोकनायक न्यूज